आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात सुरू असलेल्या विकास कामांवरून नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। याच पार्श्वभूमीवर आमदार देवयानी सुहास फरांदे आणि आमदार सीमा हिरे यांनी नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांची भेट घेत शहरातील विविध समस्यांबाबत चर्चा केली। यावेळी शहरात सुरू असलेल्या रस्ते आणि विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर नियोजनाचा अभाव असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले। अनेक ठिकाणी माहिती फलक न लावता ठेकेदारांकडून मनमानी पद्धतीने रस्ते खोदकाम सुरू असल्याची तक्रार करण्यात आली। तसेच काँक्रीट रस्त्यांच्या कामांमध्ये महावितरणच्या वीज तारा भूमिगत करण्याचा समावेश नसल्याने भविष्यात पुन्हा रस्ते खोदण्याची वेळ येणार असल्याचे सांगण्यात आले। गटार, पाणी पुरवठा, MNGL आणि इतर विभागांमध्ये समन्वय नसल्यामुळे एकाच रस्त्याचे वारंवार खोदकाम होत असून त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। काही ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना नसल्यामुळे अपघात होऊन 2 नागरिकांचा मृत्यू झाल्याची गंभीर बाबही बैठकीत मांडण्यात आली। रस्ते अचानक खोदल्यामुळे शहरात वाहतूक कोंडी वाढत असून वाहनांचे नुकसान होत असल्याची तक्रार लोकप्रतिनिधींनी केली। अनेक ठिकाणी कामे पूर्ण अवस्थेत सोडून दिल्यामुळे ठेकेदारांनी 24 तास पद्धतीने काम पूर्ण करावे अशी मागणी करण्यात आली। तसेच पर्यायी रस्त्यांची व्यवस्था न करता रस्ते बंद करण्यात येत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले। दरम्यान नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी सर्व समस्यांची गंभीर दखल घेत संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून कामे अधिक प्रभावीपणे राबवली जातील असे सांगितले। तसेच पुढील 8 दिवसात आवश्यक सुधारणा करून सविस्तर सादरीकरण करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी आमदार देवयानी फरांदे आणि आमदार सीमा हिरे यांना दिले। MSCBच्या लाईन्स असतील, केबल्स असतील, या सगळ्याच गोष्टी बदलण्याचं काम आज मोठ्या प्रमाणामध्ये घेण्यात आलेलं आहे। परंतु जी सगळ्यात मोठी अडचण जाणवते ती फील्डवरच्या ऑफिसर आणि सिटी इंजिनियर यांनी सगळ्यांचं नियोजन करून या सगळ्या विषयामध्ये जे ऑर्गनाइज्ड पद्धतीने सगळं प्लॅनिंग करून मग फील्डवरती जायला पाहिजे, मग रस्त्याची खोदाई करायला पाहिजे आणि मग त्याचं काम व्हायला पाहिजे, असं कुठंही होताना दिसत नाहीये। महाराष्ट्र शासनाच्या स्टँडर्ड SOP प्रमाणे कुठलाही रस्ता खणायचा असेल, काम करायचं असेल तर तिथे बोर्ड लावायला लागतो। किती तारखेपासून काम सुरू होते, किती दिवसांमध्ये काम संपणार आहे आणि कॉन्ट्रॅक्टरचं नाव। आज शहरामध्ये एकाही ठिकाणी बोर्ड नाहीये। रस्त्यांचं वेगवेगळ्या एजन्सीज वेगवेगळ्या पद्धतीने तिथं खोदाई करतायत। मध्येच खोदाई केलेली असताना ते रस्ते तसेच सोडून दिले जात आहेत। परत 3-4 दिवस त्याच्यावरती कुठलाच माणूस आपल्याला दिसत नाहीये, काम होताना दिसत नाही। हा जो सगळा प्रशासनाच्या नियोजनामधला जो अभाव आहे त्याच्यासाठी आम्ही आज आयुक्तांची भेट घेतलेली आहे। याच्यामध्ये ऑफिसमध्ये बसून आधी खूप मोठं सूक्ष्म नियोजन याच्यामध्ये करण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून रस्ता खोदाई केल्यानंतर 8 दिवसामध्ये परत तो नागरिकांच्यासाठी चांगला करून किमान वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला तो खुला करता येईल। परंतु आज रिफिलिंगचं पण काम जे आहे ते नीट पद्धतीने होत नाहीये। त्याच्या काळामध्ये काही अडचणी येत असतील, पण त्या अडचणी ऑफिसमध्ये आधी ऑफिस लेवलवरती सगळ्या गोष्टींचं नियोजन करून त्या दूर करून फास्ट ट्रॅक वरती रस्त्यावरती कामं कशी पूर्ण करता येतील ह्याच्यावरती प्रशासनाने जास्त वेळ खर्च करण्याची आवश्यकता आहे। परंतु आज तसं होताना दिसत नाहीये आणि त्यामुळे नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रासाला सामोरं जायला लागतंय। धुळीचं मोठ्या प्रमाणामध्ये साम्राज्य झालेलं आहे। त्याने तिथं ठेकेदाराने पाणी मारायला पाहिजे। एखादा खड्डा जर त्यांनी केला असेल, एखाद्या रस्त्याची खोदाई, तर त्याचे टाइम बाउंड त्यांना त्याचं नियोजन द्यायला पाहिजे आणि जर असं होत नसेल तर त्या ठेकेदारावरती कारवाई करायला पाहिजे, त्याला काळ्या यादीमध्ये टाकायला पाहिजे। मध्यंतरी ह्या खड्ड्यांमध्ये पडून एका नागरिकाचा मृत्यू झाला, त्या ठेकेदाराला महानगरपालिकेने काळ्या यादीमध्ये टाकलं का, त्याला नोटीस दिली का? जो कोणी व्यक्ती कुठल्या कुटुंबातला गेला असेल त्याला काही नुकसान भरपाई महानगरपालिकेकडून किंवा त्या कॉन्ट्रॅक्टरकडून महानगरपालिकेने मिळवून दिली का? या सगळ्याच गोष्टींचा आज विचार करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आज आम्ही 3ही आमदारांनी आयुक्तांची वेळ घेतलेली होती
आणि त्यासाठी आम्ही आज त्यांना भेटण्यासाठी आलेलो होतो. आणि गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वी असं सांगितलं की एवढ्या मोठ्या प्रमाणात जे कामं होत आहेत ते भविष्यातल्या नाशिककरांसाठीचेच काम आहेत, त्याच्यामुळे नाशिककरांनी संयम पाळावा, सगळे कामं वेळेत होतील. मग आपण ही तक्रार त्यांना पण करणार आहात का? वरिष्ठांना मुख्यमंत्री येतात त्यांच्याशी पण आपण बोलणार आहात का? माननीय मुख्यमंत्री महोदयांशी गिरीश भाऊंशी या विषयावरती चर्चा झालेली आहे आणि आज एक शहराचे तिन्ही आम्ही आमदार म्हणून खूप मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी आमच्याकडे देखील होत आहेत. परंतु आज कुठल्या गोष्टीसाठी रस्ता खणला जातो हे देखील समजत नाहीये. तो किती दिवस खणलेला राहणार आहे, त्याचं रिफिलिंग कधी होणार आहे, या सगळ्याच गोष्टीला कुठंच कशाचीच उत्तरं मिळत नाहीये. आणि ह्याच्यामध्ये लक्षात येतंय की जे काही विभागाचे प्रमुख आहेत आणि मेन म्हणजे सिटी इंजिनियर हा महानगरपालिकेचा मेन अधिकारी असतो, तर त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये सर्व डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या सगळ्या गोष्टींचं सूक्ष्म नियोजन करायला पाहिजे. परंतु दुर्दैवाने आज सूक्ष्म नियोजन होत नाहीये. मागे 2 CSO देखील गेले, तेव्हा देखील मोठ्या प्रमाणामध्ये कामं करण्यात आलेली होती. यावेळी जरा अधिक सर्व्हिसेसचं कामं करण्यात येत आहेत, परंतु ही कामं अधिक चांगल्या पद्धतीने अधिक करू शकतो या दृष्टिकोनातून आज आम्ही माननीय आयुक्तांची भेट घेतलेली आहे आणि त्यांनी आम्हाला सांगितलंय की आम्ही 8 दिवसामध्ये तुम्ही सांगितलेल्या प्लॅन प्रमाणे आम्ही या सगळ्या गोष्टींचं नियोजन करू, सगळ्या कामांमध्ये सुधारणा करू आणि त्याच्या पद्धतीचं प्रेझेंटेशन देखील आम्ही तुम्हाला टाकू.